आयो काय ब्यूटीफुल दिसतो. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50 50,000. आयो आयो तुम्ही हसू नका ना प्लीज. आयो आयो मी एकदम खलास होती खलास. ते दिल समजती. आई हाई आयो दिल के टुकड़े हुए हजार. कोई इधर गिरा कोई इधरच गिरा. मास्तर तुम्ही म्हणजे अगदी रोमॅन्टिक फुल आहात. आयो फुल आम्ही फुलं नसतो, आम्ही फळ असतो. अयो फुलं तुम्ही असतो. अयो अयो काय दिसतो काय दिसतो. आज तुम्हाला दुष्ट लागणार बघा. अम्मा थांबा थांबा थांबा. ओ नो मास्तर काय केलं तुम्ही हे. 4 तास खपून मेकअप केला होता मी. सगळा बिघडवून टाकला. ओ माय गॉड. अयो अयो माझी अम्मा तिथं लावायची लहानपणी मला बघा. म्हणून मी तुम्हाला लावलं की हो. तुम्हाला आवडलं नसेल तर पुसून टाका की हो. कशाने पुसू. हे घ्या की हो. आय एम सॉरी. हा इट्स ऑल राईट. एक रिक्वेस्ट असतो बघा. काय. ते केक आणला तुमचा बर्थडे म्हणून. तुम्ही आता खाऊन बघा. ठीक आहे नंतर खाईन मी. अयो नंतर मग काय उपयोग. पण मी आता बिझी आहे. ना 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 मी माझ्या हाताने भरवते बघा. तुम्ही फक्त करा. हा प्लीज नको ना. अयो नको कसा. मी तुमचा गुरु यो मास्टर ओबे मी माझ्या हाताने एक तुकडा भरवते बघा. प्लीज मास्टर. प्लीज नंदा. नो मास्टर. यस नंदा. अयो नंदा केक. बापरे. अयो वन नंबर. नको मास्टर. नको ना. नंदा मामा वाढदिवसाच्या निमित्तानं टकल्या तिला केक भरवतोय. त्या टकल्याची नजर काही चांगली नाही. त्या टकल्याला आवरा. आयडिया. मी वन नंबर. मास्टर नको प्लीज. अर्धा केक संपवला मी. ओके बाबा ओके. अयो व्यंकटरमणा आज तुम्हाला मी असा डान्स शिकवती. घुंगरू. एक घुंगरू बांधा. आज नो डान्स नो गाणं नो शिकवणी. अम्मा अयो अयो ये कौन बीच में कबाब में हड्डी. वाढदिवस यू मास्तर आधी त्याला बाहेर हाकला. अयो गेट आउट. नंदाजी. डोकं कुठे झाला. डोकं नंदाजी अयो नंदाजी इडियट असतो इडियट. ग्रीन सिग्नल. अयो स्वीट असतो. नको तोंड खुपतो तुम्ही खेतावर. असं काय करताय. अहो मडक्यात मडक्या अडकला असा. आपण असं करूया ह्याका उलटो टांगूया आणि खालून खेचूया. दामू तो एकटाच तडमडतोय आणि तुम्ही नुसते बडबडताय. मोठं त्रांगड होऊन बसलाय. मला एक आयडिया सुचली. तलवारीने कापून काढू. उचला खिचतो द्या. आणि नम खाली टाकूया. मला बरोबर खिडकी उघड. डोकं गज धरायचं. खिडकी दाबून धरा. पाय उचला पाय उचला पाय उचला.
एकाच कारणानं ती पोरगी त्या मास्तरवर खुश आहे. कुठल्या त्या वरवंटासारख्या टकलावर का सरकलेल्या डोळ्यावर? अरे डान्सवर. हा मामाजी. काय मास्तर डान्स करतो. आम्ही स्वतः डान्स बघितलाय. कुठलीही पोरगी त्याच्यावर खुश होणार आणि त्याच्या टकलकन डोळ्याकडे काना डोळा करणार. बाप जन्मात आपल्याला डान्स जमणार नाही. अरे गाडव. ए, तुला कोण म्हणतो रे डान्स शिक म्हणून? म्हणते काय? गाणं तरी शिकशील का नाही? कोण शिकवणार? अरे मी आहे ना. मी? अरे जुन्या काळी आम्ही बी नाटकातून पद म्हटले. वन्स मोर तुला तर माहिती. मी शिकवतो. आता आवाज आमचा एवढा चालत नाही. थकलेली गाडी आहे. पण तू विचार कर, या गाण्यामुळे तू त्या मास्तरवर मात करू शकशील. काय सांगताय मामा? मी गाणं शिकायला तयार आहे. असं गाणं शिकवा की त्या टकल्याचं मी तुंतुण करून टाकतो. क्या बात है. हे घ्या, ऐक घ्या नको. शुभेच्छा छगरा. धन्या दाम्या भाड्या पिट्या ना तबला ना तंबोरा ना नौका. आता लगेच शिकायचं. गुरु महाराज पाया पडतो. अरे पोराला आशीर्वाद द्या. हा सुरू. मुकुंदा सप्तकातला खर्चातलं सप्तक. आवाज चोरू नको भैया, आवाज चोरू नको. अरे बाळा, एकदम असा सुसाट नको जाऊ. खाली असं खर्चात सप्तकात. हा खाली जायचं. चालेल. एक गाडवा खाली कुठं गेला? आवाजात खाली जा म्हणलं. हा चल. सारे मिळून कुठे जायचं? सारे ग मा अरे गा मा मी गायला लागलो. स्टेशनवर नाही तर देवळाच्या बाहेर उभारल्यावर वाटत. भाचा आता झोपाळ रडता चिपरे. मामा आयडियाची कल्पना इली नाही. ये माझ्या कर्म्या रडा नको. मामा आयडियाची कल्पना इली. हळू एक वर्ष मजबूत शिवलिंग परत उठायची नाही ना. माणसाची गॅरंटी नाही साहेब. चपलाची काय गॅरंटी द्यायची? जेवढं चालवायची. तू आहेस. आता कसं बोलला? किती पैसे द्यायचे? या काय समजून? हो मागामध्ये चायला 2 रुपये लागतात. समजलं. 2 रुपये. मी तुला 5 रुपये पाहिजे. गोट नाही, माझी नोट तुमच्या पायाखाली येत होती. आता पैसा म्हटलं म्हणजे लक्ष्मी येते. पायाखाली तोडून कशी चालेल नाही का? आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? मला पाडून मारतो मलाच विचारलं. तुम्हाला उठता येत नाही म्हणजे तुमच्या कमरेत लचक भरलेली दिसते. मी असं करतो, तुम्ही माझा हात धरून उठा. जरा हात धरा. तुम्हाला माझा हात धरायला सांगितलं, खेळायला नाही सांगितलं. शाळेत जातात वाटतं. काय झालं? गेली वाटतं. आपल्या भानगडीत कोणीतरी फायदा घेतलेला दिसतोय. आता पर्स म्हणलं तर निदान 10 रुपये तरी असणार त्यामध्ये. 10 रुपये? मी काय भिकारी म्हटलं तुम्हाला? 1000 रुपये होते त्याच्यात. 1000 रुपये? अरे वा, आज नवराची मजा. बिचारा जेवेल तरी. म्हटलं काय दाणे दाणे पेली काय खाने वाले का नाम. तो मेरा नाम मुकुंद, आपका नाम इडियट. इंग्लिश नाव दिसतं चांगलं आहे. आता तुमच्याकडे पैसे नसतील रे तेव्हा 100 रुपये होतील खर्च. अच्छा असं काय करता? कुठे माझा त्या गाडवीच्या ओठाचा ठसा दिसतो. मला ती गाडून भेटली ना, हात जोडून विनंती करेन, एक तर या गाडवाशी लग्न कर, नाहीतर लाथा घालायला दनादन. मामानो सांभाळून माका काय ह्या लक्षात ठीक दिसत नाही.
ह्यो काहीतरी भानामतीचा प्रकार दिसता. बघा 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 डोळे कशा आड्याकडे लावल्यानं याचा काय खरा नाही. अरे नाही तो शून्यात बघतोय, तुला कळायचं नाही. अरे आम्ही काय प्रेम केलं नाही का? आम्ही सुद्धा तरुणपणी प्रेम केलं, पण हे प्रकरण काय मला अजिबात दिसते बाबा. मामा साहेब, त्याच्या गालावरचा तो ठसा पुसून टाका पाहू आधी. आपल्याला तर कसंच होऊन राहिलं. नाही, माका सुद्धा कसाच वाटत. तर मग मामा मला सुद्धा कसंच होत टाका पुसून. खबरदार खबरदार, त्याला कुणी हात लावाल तर. अजान बालकानो, यो पेपरवरचा साधा सुद्धा ठिपका नाहीये. तिच्या नाजूक ओठानं माझ्या गालावर काढलेली रांगोळी आहे. पंत आणि जंत, जोपर्यंत ती मला पुन्हा दिसत नाही तोपर्यंत मी रांगोळी कोणाला पुसू देणार नाही नाही नाही. आजपासून आंघोळ बंद, जेवण बंद, हे बंद. पंत ते सुद्धा बंद, पंत ते सुद्धा बंद. मामा मामा, हे गप झोप रे. मला झोप येत नाही हो मामा. ते समोरच्या पोरीनं माझी झोप उडवली आहे. सुंदर पोरगी आहे, शिकलेली आहे. माझं तिच्याशी लगीन करून द्या, म्हणजे मी मोकळा होईन. नाहीतर आबा इथे येऊन मला गोळी घाल. अरे पण अरे बरं करू नका. अहो तिच्या प्रेमानं माझ्या हृदयाचा टायर फुगला आहे, तो पंक्चर करू नका मामा. माझं ऐकशील का? तिच्याबद्दल असेल तर ऐकेन, नाही तर नाही हा, ऐकणार. तिच्याबद्दल बोलतो. एवढा फिदा झालास, काय बघितलं तिच्या तू? अहो काय बघितलं नाही ते विचारा. हं. तिच्या हारणीसारखे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ, गोड गळा, बहारदार बस फळा, बस, बस. फळा. कळली तुमची अक्कल कळली. अरे रंगरंगोटी केली का नाही? कुठलीही पोरगी अप्सरात दिसते. होय? पोरीचं मूळचं रूप बघायचं असेल का नाही, म्हणजे ओरिजिनल, तिला झोपेतून उठून बघायला पाहिजे. हा, आढळी बऱ्या काय सांगताय? अशा पोरी दिसतात. खरं तर काय? आणि मग आणि माझ्या लग्नाला काय पोरींचा दुष्काळ होता का? हं? पण माझी भानगड काय असायची, काय काय? मी पोरगी बघायला पाठच जायचो हा. अगदी अचानक. हं? आणि मी पोरगी बघायचो मुकिंदा, माझी तर बोबडीच वळायची. हो. 25, 30, 40 पोरी बघितल्या, सांगता काय? माझून उगीच राहिलोय बिन लग्नाचा. हो. आता कसं करायचं? त्या पोरीला झोपतून उठवायची आणि मग बघायची. आयडिया चांगली आहे मामा. एवढ्या रात्री 2 वाजता मी जर त्या पोरीला उठवलं, हं. ती माझा चेहरा हाडळीसारखा नाही करणार. आडवा तू कशा उठवायचा? मग मी आयडिया करतो. हा, काय करता? चल माझ्या बरोबर. अहो, नीट आयडिया करा, नाही तर आपली चल, चल. सार्वजनिक धुला व्हायची. चल, सावकाश. चल, या, चल. या, 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 या.